अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्याचं एक विशेष महत्त्व जाणून घेणार आहोत. या संपूर्ण पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना नेमकी कशी करावी, दररोज कोणत्या पद्धतीने सूर्याची पूजा केल्यास आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतात, याबाबतची सविस्तर आणि योग्य माहिती आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला या पवित्र विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम 21 डिसेंबर 2025 पासून पौष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि 18 जानेवारी 2026 पर्यंत हा पौष महिना असणार आहे. आता पौष महिन्याबाबत अनेक लोकांच्या मनामध्ये गोंधळ आणि शंका असतात, जसं की पौष महिन्यामध्ये सेवा करता येते का, गुरुचरित्राचं पारायण चालतं का, मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करता येतं का, देवदर्शन, देवी दर्शन, कुलदेवतेची पूजा करता येते का, किंवा पौष महिन्यामध्ये घर खरेदी करणं योग्य आहे का. मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय सोपं आहे. कुठलाही महिना हा अशुभ नसतो. प्रत्येक महिना ईश्वराच्या उपासनेसाठीच असतो. पौष महिन्यामध्ये तुम्ही घर खरेदी करू शकता, कुलदेवीचं दर्शन देखील घेऊ शकता, गुरुचरित्र, दुर्गा सप्तशती किंवा इतर कोणतेही नियमित सेवा निश्चितपणे तुम्ही करू शकता. उलट पौष महिना हा सूर्यनारायणाच्या उपासनेसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. जर या महिन्यामध्ये सूर्यदेवाची उपासना केली जाते तर पौष महिना वाईट कसा असू शकतो. मित्रांनो, पौष महिना हा दानधर्मासाठी, अन्नदानासाठी आणि सात्विक सेवांसाठी अत्यंत पुण्यदायी मानला जातो. याच महिन्यामध्ये उत्तरायण सुरू होतं आणि पुढे मकर संक्रांतीसारखा पवित्र सण देखील येतो. हा काळ विशेषतः स्त्रियांसाठी खूप जवळचा आणि महत्त्वाचा असतो. हळदी कुंकू, रथसप्तमीपर्यंत दूध न उतू देणं, या सगळ्या परंपरा याच काळाशी जोडलेल्या आहेत. म्हणून या पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना दररोज करणं हे खूप लाभदायक मानलं जातं. आता प्रश्न असा येतो, फक्त रविवारी सूर्यव्रत करायचं का. तर मित्रांनो, या पौष महिन्यामध्ये फक्त रविवारीच नाही तर दररोज सूर्यनारायणाची पूजा ही करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं. अर्घ्य देण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर लवकरात लवकर, साधारणतः 7:30 ते 8:30च्या आधी. खूप लोक 12-11 वाजता सूर्याला अर्घ्य देतात, पण ते योग्य नाही. आपण उगवत्या सूर्याची उपासना करतो, तपलेल्या सूर्याची नाही. सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं. एक तांब्याचा तांब्या घ्या, त्यामध्ये स्वच्छ पाणी घाला, हळद, कुंकू, अक्षता अर्पण करा, एक फूल देखील अर्पण करा, थोडे पांढरे तीळ त्या पाण्यामध्ये टाका आणि अर्घ्य देताना हा मंत्र जप करू शकता. ओम गृहिणी सूर्याय नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम गृहिणी सूर्याय नमः. हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. मित्रांनो, सूर्यपूजा करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण जे काही अर्घ्य अर्पण करतो ते पाणी पायाखाली येऊ नये. जर गॅलरीमध्ये, खिडकीत किंवा घरामध्ये सूर्याला अर्घ्य देत असाल तर ते पाणी एखाद्या भांड्यामध्ये घ्या आणि नंतर तुळशीला किंवा कोणत्याही झाडाला अर्पण करा. ही चूक अनेक लोक न कळत करत असतात, पण ती टाळणं खूप महत्त्वाचं आहे. जर मासिक पाळी, सुतक किंवा विटाळ असेल तर त्या काही दिवसांमध्ये ही सेवा थांबवावी, पण उरलेल्या दिवसांमध्ये जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा सूर्यदेवाची उपासना नक्की करावी. जर उगवता सूर्य घरातून दिसत नसेल तर देवासमोर बसून आदित्य हृदय स्तोत्राचं पठण नक्की करू शकता. हे स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये किंवा ऑनलाईन तुम्हाला सहज मिळून जाईल. अर्घ्य दिल्यानंतर तिथेच उभे राहून किंवा थोड्याच वेळात स्तोत्र पठण केलं तरी ते पूर्ण फलदायी ठरतं. मित्रांनो, 2026 हे सूर्याचं वर्ष मानलं जातं. म्हणून या संपूर्ण वर्षामध्ये सूर्यनारायणाची उपासना
खूप महत्त्वाची आहे. पौष महिन्यातून जर तुम्ही ही सुरुवात केली तर त्याचा फायदा नक्कीच मिळतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य हा बलवान असतो त्यांना नोकरी, प्रतिष्ठा, आत्मविश्वास या बाबतीमध्ये अडचणी कमी येत असतात. नोकरीमध्ये अडथळे, नोकरी जाणं, प्रमोशन अडणं या सगळ्यांवर सूर्यपूजेचा खूप सकारात्मक परिणाम होत असतो. मुलं असोत किंवा मोठे असोत, सगळेच ही साधी सेवा करू शकतात. फक्त अर्धा मिनिट लागतो, पण परिणाम खूप मोठा असतो. मित्रांनो, आज काही करता येत नसेल तरी निदान एखाद्याला ही माहिती नक्की सांगा. पौष महिन्याचं महत्त्व, सूर्यपूजेचा फायदा एवढं जरी सांगितलं तरी ते देखील पुण्याचंच काम आहे ना. कारण जेव्हा आपण दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी भावना ठेवतो तेव्हा परमेश्वर देखील आपल्यासाठी काहीतरी चांगलंच ठरवत असतो. आजची ही सेवा मी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.